पण आज जय बजरंग पवार शिलार ए संघाच्या सपोर्ट करिता ते मात्र इथे पोहोचलेत. एक बिग फाईट डेफिनेटली आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. खूप सारे ट्रॉफीज यावेळेस शिलार संघाच्या आम्ही शिलारकर आणि शिलार संघाच्या माध्यमातून आपल्याला कमवताना इथून मात्र पाहायला मिळाल्यात. पहिली मॅच आपण इथून मात्र पाहत आहे. आमच्या समवेत या भिवंडीचा एक गोड आवाज आणि ज्यांच्याकडून आम्ही सातत्याने काही ना काही शिकत असतो असे आमचे पर मित्र व्हॉइस ऑफ जू नांदूर की व्हॉइस ऑफ भिवंडी अर्थातच समीर ठाकरे सर आहेत. त्यानंतर आपण किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्टिंग प्रिन्स मूवीज जे आमचे रविदादा गुळवी असतील, त्याच्यानंतर राधाकृष्ण असतील आमचे टेक्निकल ऑपरेटर, त्याच्यानंतर भावेश असतील आमचे कॅमेरामॅन मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, आणि त्याच्यानंतर चिप्पी आणि चिप्पी आणि गौरव आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आमचा आवाज प्रेक्षक राजापर्यंत पोहोचवण्याकरिता डीजे शंकर साऊंड आपण पाहत आहे. डीजे गाणायो इथे जॉईन होतात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. एक सुरुवात होती ठीक आपण बघितलं तर 10:08 दुसऱ्या दिवसाला इथून मात्र सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. ओहो हो, पहिलाच बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. सलामीची जोडी दादूचा पाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतीये. हरीश आणि किरण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता टीम जय बजरंग पवार शेलार ए संघाकडून गिरीशला आमंत्रित केले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी तो मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल टेक्निकल स्ट्रोक कन्व्हर्ट होईल. ड्राईव्ह केला जाईल चेंडूला कव्हर रिजन मध्ये. हे मैदान ज्यांनी सजवलंय देवी आणि मंडप डेकोरेटर्सला सलामी देणारा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतो. इथून मात्र दिवसातील पहिला चौकार 4. मधून स्ट्रोक पॉवरफुल गोलंदाज सय्यार. हो, पुढचा बॉल बॅक साईडला कदाचित दिशा दर्शवण्याचं काम इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं. एकदा इथून मात्र कंप्लीट केली गेली आहे. पाटणं स्पर्श होणारा चेंडू आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. एकरी धावानं का होईना पण धावफलक पुढे सरसावत असताना धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 5 या अंकावर. चांगली सुरुवात आहे. बॅलन्सिंग क्रिकेट अगदी इथून मात्र या चेंडूंवर चालू केले गेले. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला गोकुळ सर पाहायला मिळतात आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय शकील सर, ज्यांचं गेले काही वर्षापासून आपण पाहताय की आणि त्याच्याही आधीपासून भिवंडीमध्ये खूप सारे चर्चेत राहिलेले पंच आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन नियोजन ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. चांगली पंचांची भूमिका ते इथून आता बजावत असतात. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल अगदी अलगत उडवला गेलाय. चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. चेंडू चाललाय कुठे तर चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. संख्या झटपट पटापट धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथे मात्र पाहत आहे. गरज आहे घरच्या मैदानामध्ये त्या शेलारकरांच्या घरच्या मैदानामध्ये अटॅकिंग बॅटिंगला आता मात्र सुरुवात केली गेली आहे. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल पहा, थोडंसं अंगावर येणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची उंची थोडीशी खोलवर होताना पाहायला मिळाली आणि तदनंतर थोडासा त्रास किरणला डेफिनेटली इथे उद्भवला गेला. थांबा दर्शवला गेला. निर्धावफेकी डॉट बॉलची उद्घोषणा आपण इथून मात्र पाहताय. आपण पाहताय किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्टिंग प्रिन्स मूवीजचं जबरदस्त टेलिकास्टिंग. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आहे फेस केलं गेलं. या चेंडूला एका धावेकरिता कदाचित दिशा दर्शवली गेली आहे. मित्र म्हणेन षटक संपलाय. क्रमांक इथून मात्र 1चं पहिल्या षटकाच्या समाप्त्यंत धावसंख्या जाऊन पोहोचत असता बिनबाद 12 या अंकावर धावफलक. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल वीर बजरंग धोंडावडवली आणि
विरा स्पोर्ट्स चावे दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करू की चौथं षटक संपलं की आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये आमच्या समवेत जॉईन व्हायचं आहे. टीम वीर बजरंग धोंडावडवली आणि विरा स्पोर्ट्स चावे आम्ही विनंती करू की आपण चौथं षटक संपल्यानंतर त्वरित जॉईन व्हायचं आहे. आणि तदनंतर टीम रियांश इलेव्हन चावे आपणास सुद्धा विनंती असेल की आपण दुसरा मॅचला जशी सुरुवात होईल तसं आपण रिपोर्टिंग करणं आम्हाला इथून मात्र बंधनकारक असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला शिरारकर आपला तो बाळ्या आणि शेजारचा तो कार्टर इथून होणार नाही आहे. आपण कालपासून ज्या पद्धतीने सूचना पोहोचवल्या गेल्या त्याच पद्धतीच्या सूचना आम्ही तुम्हाला इथून मात्र पोहोचवतो आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. षटक क्रमांक द्वितीयाची उद्घोषणा झाली आहे आणि आकाश वारगडेला इथे मात्र आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय तळणीकरिता गोलंदाज सय्यद. पहिलाच बॉल आपण पाहत आहे उडवले गेले चेंडूला हवेमध्ये. चेंडू झेलला आहे तिथे मात्र संधी आणि मिस्टर ललित गुंदोलकर चेंडू खाली कदाचित पाहायला क्षमस्व करण वारगडे तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन फलंदाज बाद. त्यांना पाहायला मिळाला क्षमस्व आपण करण वारगडेला इन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चांगला झेल तिथे मात्र आपण सध्या तरी इथून मात्र पाहिलाय आणि नक्कीच इथून मात्र आपण पाहिला करणच्या हातामध्ये हा चेंडू विसावत असताना आणि विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर सगळ्यात आधी एक प्रसिद्ध असा बैलगाडा मालक आणि आता मात्र फलंदाजच्या भूमिकेमध्ये प्रदीप दाखल होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. विकेटचं पतन प्रदीप न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. आता मात्र टीम आई गावदेवी दादू चपाटा संघाकडून आणि एक चांगलं आयोजन नियोजनचं कौशल्य दादू पाडा संघाकडे सुद्धा आहे. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये याही वे झेलला आहे तिथे मात्र संधी. वंडर बॉय ऑफ शेलार सचिन भोईर इथे मात्र चेंडू खाली पाहायला मिळतोय. विकेट होईल पतन परतावं लागेल. याही वेळेस बॅक टू बॅक 2 विकेट. आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं दीपेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉलर ऑन हॅट्रिक आकाश ऑन हॅट्रिक आणि खूप सारे रेकॉर्ड्स गोलंदाजीच्या मार्फत आकाश वारगडेचे आपण इथून मात्र पाहिलेत. कदाचित आपण आई वज्रेश्वरी चषक निंबवलीला जर का बघितलं तर मेडोन ओव्हर तिथे मात्र हाताळली गेली होती आकाशकडून. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज होईल हॅट्रिक चेंडू घेऊन. हो पुढचा बॉल पाहिजेच अपील गोलंदाजाकडून फक्त पाहायला मिळालं. पंच आमच्या बाजूला सरसवतील आणि लेग बाईटचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतील. एक धाव मिळाली पहा ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी बाळूदादाचं एक वेगळं अपील इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू गेलाय कुठे पहिला अपील करणं गरजेचं होतं. ठाऊक होतं कारण तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्यामुळं भावेश तिथे पोहोचले आणि त्याच्यानंतर भावेशच्या सोबत क्षेत्ररक्षक प्रशांती आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी कालच्या दिवसामध्ये एक चांगली गुणलेखकाची भूमिका आमच्या सोबत निभावली होती. एक धाव लेगबाईच्या स्वरूपातली अंकित होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि यावेळेस निर्धाव फेकी डॉट बॉल आपण पाहताय. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये ज्या 12 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर एक लेगबाईची धाव आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये फक्त आणि फक्त. पुढचा बॉल यावेळेस कुठेतरी मात्र मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं कारण धावसंख्येला रोख लावलं होतं आणि एक मोठ्या फटक्यानं धावसंख्या कुठेतरी मात्र इझिली पुढे जाऊ शकते या अनुषंगानं हा हॅरिसने स्ट्रोक खेळला पण जो की
एका धावेकरिता मर्यादित राहावं लागलं. एक धाव सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण इथून मात्र पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. लास्ट टू गो लास्ट वन अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज सय्या. हो पुढचा बॉल डावखुरी हाताचा फलंदाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. मी सातत्याने म्हणतो की डावखुरी हाताच्या फलंदाजांना हे खूप सारं मैदान इथून मात्र आपल्याला पूरक पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा आता मात्र घेताना दिसतील का. पण तुर्तास षटक क्रमांक इथून मात्र संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचंय. बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवलं गेलंय आणि सध्या तरी कुठल्या पद्धतीचं नव्हे आपण पाहू शकताय. कदाचित खेळपट्टीची जी सीमारेषा आहे ती इथून मात्र ओलांडली गेली आणि फलंदाजाच्या इथे जाण्यापेक्षा चेंडू मला तर असं वाटतं की कदाचित आमच्या बॅक साईडला जाताना चेंडू पाहायला मिळाला. 9+1 टोटली 2 धावा मिळतील आणि धावफलक 17 या अंकावर धावफलक. चला वीर बजरंग धोंडा वडवली आणि विरा स्पोर्ट्स हवे टॉस करण्याकरिता आपण इथून मात्र यायचं आहे. भावेश पाटीलला आणले गेले आणि सुरुवात थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू होता. स्ट्रोक चांगला होता. टेक्निकल स्ट्रोक इथे मात्र कन्वर्ट होईल. 2 क्षेत्ररक्षकांना छेदून न भेदून चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय तो मात्र चौकार 4. तर वाचंती करताना दिसत आहेत आणि पॉवरफुल डीजे मी म्हणून म्हटलं ज्यांना हृदय ज्यांचं कमजोर असेल त्यांनी कृपया करून आमच्या डीजे जवळ येऊ नका. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 21 या अंकावर धावफलक. भावेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक सध्या तरी समोरच्या दिशेने खेळलेला फटका व्ही मध्ये कदाचित हा फटका कन्वर्ट केला गेलाय आणि तोपर्यंत एक धाव इथे मात्र पूर्ण होईल. फार काही मिळणार नाही. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे 22 या अंकावर. भावेश पाटीलचा विचार केला तर मालबिडीच्या आयोजनामध्ये जेव्हा सगळेजण बाद झाले सगळे सितारे जेव्हा शेलार संघाचे बाद झाले तेव्हा 2 षटकार टोकून आपल्या संघाला सामना विजयी करणारा भावेश फायनल घेणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऍक्शन तर भावेश कडून गेली होती. रिॲक्शन देण्याच्या नादामध्ये फटका फसलाय आणि वैयक्तिक दुसरा आता मात्र झेलकरांच्या हातामध्ये. विकेटचं पतन अगदी सोप्पा झेल देऊन परतावं लागलं. बॅटर आउट दीपेश तंबूच्या आश्रयाला. चिमुकले प्रेक्षक सुद्धा इथे उपस्थित होतात. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कदाचित आत्तापासून क्रिकेटचे धडे गिरवायला त्यांनी सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाहीये. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदेश दाखल होत असताना आपण पाहताय. कदाचित शत्रुघ्न दादांचा आदेश आता मात्र आदेशला दिला गेला असावा
की चांगली फलंदाजी करा आणि एक फायटिंग स्कोर पर्यंत पोहोच आणि तोच आदेश घेऊन खेळाडू कक्षातून थेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दादूपाडा संघाचा आदेश दाखल होतोय. गोलंदाज संख्या ओहो यावेळेस पहा उचललं गेलंय चेंडूला पाठवलं गेलंय कुठे तर थेट बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतो बिग बिग यूज सिक्सर 6. सकाळचं सत्र आणि त्याच्यामध्ये जुने गीत आपण इथून मात्र ऐकतोय. कालच्या दिवसामध्ये एक गीत खूप सारं चाललंय इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मी म्हटलं ना की आदेशला एक वेगळा आदेश धाडला गेला आता मात्र खेळाडू कक्षातून आणि त्या आदेशाचं पालन करत असताना पहिल्याच बॉलवर यावेळेस चेंडूला उचललं गेलं आणि ट्रॅव्हल केलं गेलं सरळ थेट सीमा रेषा पलीकडे आपण जाताना पाहायला मिळालं. षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 28-28. चला चेंडूची जी काही समस्या आहे ती त्वरित सोडवा आणि चेंडू डिलिव्हर करायला इथे मात्र सुरुवात करा ही विनंती असेल. सचिन भोईरला आपण लाईव्ह स्क्रीनला पाहत आहे. भावेशला एक कानमंत्र देण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना इथून मात्र सचिन भोईर पाहायला मिळालाय. लाईव्ह टेलिकास्टिंग आपण इथून मात्र पाहू शकताय. जणू आपण लाईव्ह सामने पाहतोय किंवा समोर बसून सामने पाहतोय या पद्धतीचं आपल्याला चित्र इथून मात्र पाहायला मिळतं. आमचे लाईव्ह टेलिकास्टिंगची संपूर्ण टीम चला मॅचला पण करूयात इथून मात्र सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. ओहो यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा चूक घडतीये बॅक साईडला. इथे मात्र वेग धारण केलं गेलंय. आम्ही आधी म्हटलं होतं की इथे मात्र त्या क्षेत्राचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा तिथे मात्र चेंडू वेग धारण करतो तेव्हा तेव्हा बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांनी दर्शवला गेला आणि तदनंतर चौकात टोटल 5 धावा. चौकात टोटल 5 धावा पाहायला मिळाला आणि धावफलक पुढे सरसावत असताना 5 धावा संख्येने 33 या अंकावर धावफलक अलोंग दी कार्पेट पद्धतीने धरती मातेला गरंगाळत जाणारा चेंडू किंवा मैदानाला गुदगुल्या करत जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपण पाहिलं जॉन्टी कडून आपल्याला सध्या तरी तिथे मात्र पाहायला मिळालं. चला टीम वीर बजरंग धोंडावडवली आणि विरा स्पोर्ट चावे टॉसबॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हायचंय ही नम्रतेची आता विनंती आहे. आपण इथे येऊन थांबा प्लीज हीच विनंती असेल. वेट केले जाणार नाहीये कारण आपण लगेच नाणेफेकीतून करणार आहोत त्यामुळं विनंती असेल की आपण त्वरित तिथे मात्र येऊन उपस्थित व्हायचंय आणि सध्या तरी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत षटक समाप्तीचा इथून मात्र पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 या अंकावर धावफलक. चला टीम वीर बजरंग धोंडा वडवली आणि विरा स्पोर्ट चावे टॉस करण्याकरिता आपण त्वरित यायचंय. टीम विरा स्पोर्ट चावे आणि वीर बजरंग धोंडा वडवली आपण या टॉस करण्याकरिता त्वरित.
चला मॅचला सुरुवात होतीये. ललित गुंदोलकरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. मिस्टर ललित गुंदलकरला आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. यावेळेस फेक चांगली होती, चांगल्या पद्धतीनं दिशा इथून मात्र दर्शवली गेली आहे चेंडूला. बाउंड्राईच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना धावा किती मिळतील या चेंडूवर, तर सध्या तरी धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धावफलक पुढे सरसावत असताना 36 या अंकावर धावफलक. फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचण्याचा एक चांगला निश्चय सध्या तरी बांधला गेलाय आणि त्याला सामोरे जात असताना उडवला गेलाय. चेंडू चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे. सुजित पाटील तात्या शेट स्टँडला सलामी देणारा षटकार. 6 धावा. पॉवरफुल स्ट्रोक षटकार पाहायला मिळालं. जय बजरंग पॉवर शेलारच्या विपक्षात पॉवरफुल स्ट्रोक आता मात्र कन्वर्ट करायला सुरुवात केली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये जशा पद्धतीने धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये त्या धावा थांबवल्या गेल्या होत्या, पण तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आता मात्र धावा यायला इथून मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. धावसंख्या 42 या अंकावर धावफलक. मिस्टर ललित गुंदलकर पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल तडप्यांना जाणारा हा चेंडू सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित लेग बाईच्या सुरुवातली एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावसंख्येने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल 3 गड्यांच्या मोबदल्यात 43 या अंकावर. चला टीम वीर बजरंग धोंडावडवली आणि वीरा स्पोर्ट्स सावे दोन्ही संघांना आम्ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतोय, आपण त्वरित टॉसबॉक्समध्ये इथे उपस्थित व्हायचं आहे. आम्ही आधी पोहोचवलं होतं, अगदी पहिल्या ओव्हरपासून आपण येऊन उपस्थित व्हायचं आहे. गोलंदाज सय्यद निर्धावपैकी डॉट बॉल आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळतोय. मिस्टर ललित गुंदलकरनं इथे मात्र थांबवलं गेले या चेंडूवर. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला गेलाय. 1 बाउन्स अतिरिक्त उंची, अतिरिक्त म्हणता येणार नाही, पण टप्पा पडल्यानंतर उंची धारण केली गेली या चेंडूनं आपण पाहताय. आणि 1 बाउन्सचा इशारा, एक बाउन्स करण्याची मुभा सध्या तरी संपली. आणि गोलंदाज सय्यद. हो, यावेळेस पहा स्ट्रोक चांगलाय बॅक साईडला फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे पाहायला मिळतोय. षटकार 6. दडपण आम्ही समजू शकतो. बाळूदादा, सचिन, त्याच्यानंतर आकाश, सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मैदानामध्ये आपापली जागा घ्यायची आणि त्वरित इथून मात्र सुरुवात करायची. 5व्या चेंडूवर हा षटकार, खणखणीत दणदणीत षटकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 50 या अंकावर. चांगला स्कोर इथे मात्र उभा राहिलाय. या अंतिम चेंडूवर जर का एक मोठा फटका आला ना, तर आता मात्र थोडंसं जड जाईल आव्हान, असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाजी तो मात्र सज्ज होईल. षटकात येईल पुढचा बॉल. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय दिशा दर्शवली गेली आहे, सिंगल अंकित होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरी केला तरी फायदा होणार नाही. एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 51 विजयाकरिता 52, 52 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पाहायला मिळते. पाहूयात 52 धावसंख्येचं आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं करूया चेंज आणि जॉईन होतील आमचे साथी समालोचक. आता अर्थातच समीर ठाकरे सर, पण त्याच्या आधी आपण जाऊयात नाणेफेक कक्षामध्ये.
जिथे आम्ही स्वतः तुमच्या समवेत जॉईन होऊ. नक्कीच इथे माझे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. जिजाऊ महाराष्ट्र राज्य कोकणचा एक बुलंद आवाज आदरणीय सन्माननीय पंकज भाऊ पवार इथे उपस्थित होत आहेत या स्पर्धेकरिता, जे सातत्यानं ज्यांची हजेरी गेले कित्येक वर्षापासून लावत आलेत. जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्य कोकणचा बुलंद आवाज आदरणीय पंकज भाऊ पवार येथे उपस्थित होत आहेत. वेलकम पंकजी पवार साहेब, आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या समवेत वीर बजरंग दोंडावडोली संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. चावे संघाला विनंती करतोय, दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपण इथे उपस्थित क्षमस्व, दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपण नक्कीच दुसऱ्या इनिंगचा पहिल्या चेंडू पडायच्या आतमध्ये आपण येणं अनिवार्य, अन्यथा समोरच्या संघाला इथून मात्र नाणेफेक विजय देण्यात येईल. या चव्वे संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. मी तुकारामजी वारगडे साहेबांना मी विनंती करतोय की आपण यायचंय. वारगडे साहेब आपण या. नाण्याच्या दोन बाजू आहेत, आम्ही शेलारकर आणि जयबजंग पवार शेलार अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. कॉलिंग कोण देतं? चावे संघ इथून आता कॉल देतात. जयबजंग पवार शेलार चषक असं कॉल होतं आणि आम्ही शेलारकर पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. वीर बजरंग दोंडावडवली संघ आपण नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार आम्ही. क्षेत्ररक्षण निर्णय काय स्वीकारतायत आणि त्याच्या मागचं रिझन काय? आमची बॉलिंग अटॅक चांगले, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेसिंग करू आम्ही. पहा, आपण जेव्हा घराच्या बाहेर निघत असतो तेव्हा आपण आरशामध्ये पाहत असतो की आपण कसं दिसतो. त्याच पद्धतीने आता मात्र आपण स्वतःला ज्या पद्धतीने जपतो त्याच पद्धतीने आता मात्र शेलारकरांनी या मैदानाला जपलंय आणि एक सुंदर असं भव्य दिव्य आयोजन इथून मात्र केलंय. काय म्हणाले आयोजनामध्ये आणि खेळताना कसं वाटेल? प्रथम तर मी धन्यवाद करतो की त्यांनी असोसिएशनच्या माध्यमातून 2 दिवस सिनियर गट ठेवला, त्यामुळे आम्हाला एंट्री भेटले, नाही तर भेटली नसती खेळायला. ही टुर्नामेंट तर चांगलीच असते दरवर्षीप्रमाणे. नक्कीच धन्यवाद तुम्हाला, बेस्ट ऑफ लक आम्ही तुम्हाला दर्शवतोय. चावे संघाच्या दिशेने जातोय, त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आपण काय स्वीकारलं असतं? बॅटिंग. मनासारखा निर्णय आलाय, आनंद होतोय का? नक्कीच. कसं वाटतंय? मी खूप साऱ्या स्पर्धा आपण खेळताय, आपण एक चांगले आयोजक सुद्धा आहात आणि दरवर्षी त्यांचं आयोजन खूप सारं चांगलं असतं. आज मात्र इथे देवयानी मंडप डेकोरेशनच्या मार्फत संपूर्ण शामियाने इथे सजवले गेलेत आणि आम्ही शेलारकर, अख्ख्या शेलारकरांची मेहनतीतून मात्र पाहायला मिळते. कसं वाटतं आयोजन नियोजन पाहता? नक्कीच. एक असोसिएशनमध्ये बघितलं तर एक शेलारची टुर्नामेंट आणि कवाडची टुर्नामेंट, एक प्रत्येक वर्षी एक नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि शेलारकरांनी ते करून दाखवलंय. नक्कीच धन्यवाद तुम्हालाही, आम्ही तुम्ही आता बेस्ट ऑफ लक दर्शवतोय. तर मित्रांनो, नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विनवतोय वीर बजरंग दोंडावडवली संघ. क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारून वीरा स्पोर्ट्स चावे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतायत. मी तुर्तास थांबतोय, आपण नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 चा थरार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, समीर ठाकरे सर. चेक. थँक्यू सो मच तेजस धोबी. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि पहिला सामना तुम्ही पाहताय. बावन्न धावांचं लक्ष्य या ठिकाणी पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. जबरदस्त खेळ पहिल्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाला.
आई गावदेवी दादूपाडा या टीमच्या माध्यमातून. आणि आता इथून घरच्या मैदानावर एक मोठं चॅलेंज, मोठं आव्हान आता उभं केलेलं आहे. ते पॉवर शेलार या संघासमोर. सचिन आणि मयुरेश सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. मयुरेश स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक पहिलं जतीन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. काल देखील पहिलाच सामना हाय स्कोरिंग आपल्याला बघायला मिळाला आणि आजही पहिलाच सामना तुम्ही पाहतायत हाय स्कोरिंग आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज जतीन सज्ज होत असताना लेफ्टी बॅटर, त्याच्यासमोर मिड विकेट, लॉंग ऑन, थोडंसं वाईडिश उभा करण्यात आलाय. एक मोठं आव्हान असेल, मोठं चॅलेंज असेल पॉवर शेलार टीमच्या समोर, कारण सकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारे धावा बनणं कुठेतरी एक धोक्याची घंटा आहे. पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. जतीन राईट आर्म राऊंड द विकेट. लेट्स प्ले गेम ऑन. ओ जतीनचा पहिला बॉल, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. लाऊडली अपील करण्यात आली होती कॉट बिहाइंड विकेटसाठी, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्कच नाहीये. अंपायरनं देखील तेच सांगितलं आणि डॉट बॉलनं जतीननं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. टप्पा पडल्यानंतर चांगला बाउन्स प्राप्त करताना आपण चेंडूला पाहिला. मयुरेशच्या विरोधात सुरुवात आता यावेळेला आपण जतीनच्या माध्यमातून चांगली पाहतोय. प्रत्येक ओव्हर मागे 12 ते 13 धावा जोडाव्या लागतील. यावेळेला फुलर लेन बॅटची कडा, खराब क्षेत्ररक्षण. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा चुकी करताना दिसला आणि फायनली पहिली धाव त्या ठिकाणी पूर्ण करत असताना दोन्ही बॅटर एका धावेने वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय बॅटर आणि संघाच्या धावांना सुरुवात करत असताना मयुरेश. ज्यावेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस करत असताना त्यावेळेला पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा बनणं गरजेचे असतात. ती सुरुवात पॉवर प्लेमध्ये आता ह्या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. सचिन भोईर स्ट्रायकिंग एंडला आता तुम्ही पाहाल. खरं तर भन्नाट फॉर्म या खेळाडूचं तुम्हाला बघायला मिळाला आहे, परंतु आज घरच्या मैदानावर, घरच्या पाठीराख्यांना, घरच्या स्पर्धेमध्ये गावच्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर सचिन भोईरच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल, रायटी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेला आपण मैदानात पाहतो त्या त्या वेळेला सातत्याने फील्ड प्लेसमेंटमध्ये बदल करावा लागत असतो. चर्चा तीच सध्या सुरू आहे. सुरुवातीला हरेश आणि किरण या दोघांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. तदनंतर आदेशच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या आणि एकूण 51 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्या. मिड विकेट, लॉंग ऑन सचिन समोर सेट करण्यात आला. जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ऑफ द विकेट. ओ पहिला बॉल फुल टॉस हवेत आहे. विकेटची संधी आणि फलंदाज बाद. बिग ब्लो, बिग विकेट. सचिन भोईर बॅक टू डग आउट. शून्यावर मोठा धक्का लागतोय पॉवर शेलार संघाला. फार मोठा धक्का लागलाय. हाच सचिन भोईर जो करण अंबालाला नडला होता भिवंडी प्रीमियर लीग मध्ये, परंतु त्या सचिन भोईरला जतीननं घरचा रस्ता दाखवलाय. घरच्या मैदानावर शून्यावरती बाद करत असताना 1 गडी बाद. ललित गुंदोलकर न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर आता एंटर होतोय. जबाबदारी वाढली आता ललितच्या खांद्यांवर, जबाबदारी वाढलेली आहे. मयुरेशला आता ललित चांगली साथ देणार का? कारण पहिला विकेट ज्या वेळेला लवकर येतो ना त्यावेळेला कुठेतरी दबाव वाढत असतो आणि तो दबाव स्पष्टपणे आता दिसून येतोय. चला वेळ आता थोडी कमी घ्या. दादूपाडा टीम सातत्याने एकच सूचना केली जाणार नाही, लक्षात असू द्या. स्ट्रायकिंग एंडला बॅटर ललित. ओव्हर द विकेट जतीन. ओहो हो हो, कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. पुन्हा एक चांगला बॉल. आत्मविश्वास. सचिनची विकेट प्राप्त केल्यानंतर ऑफ कटर होता. आतमध्ये येणारा बॉल, झपकन आतमध्ये वळणारा बॉल आणि आणखी एक निर्धाव येतोय.
आई गावदेवी दादूपाडा संघानं आता इथून कंबर कसलेली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. ज्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी पाहताय, तिखट मारा, ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. नेक्स्ट बॉल जतीन पुढचा ओव्हर द विकेट ना. ओ यावेळेला जबरदस्त इनसाइड आउट, क्लासिकल फटका, ग्रेट शॉट, बॉल आउट टॉप द ग्राउंड, येतोय सिक्सर. ललित गुंदोलकरच्या बॅटमधून हा सिक्सर आहे. फक्त टायमिंग करत असताना बॉलला पाठवल्या बाउंड्रीच्या पलीकडे. याच फटक्यांची गरज आहे. नेक्स्ट बॉल जतीनचा विकेट टू विकेट. चांगल्या प्रकारे डिग आउट करत असताना यॉर्क लेंथ बॉल होता आणि या चेंडूवरती मिळेल एकच सिंगल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8ला 1 गडी बाद पॉवर शेलार. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील संपन्न झालाय, जेथे वीर बजरंग धोंडा वडोदीच्या विरुद्ध विराज स्पोर्ट्स सावे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आजही तुम्हाला असोसिएशनच्या अंतर्गत 10 संघ खेळताना दिसतील. चांगलं ओपिनियन कॅप्टननं दिलं की या आपल्या असोसिएशनचा विचार करण्यात आला. सिनियरचे 20 संघ या स्पर्धेमध्ये घेतले आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा संघांना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. 13 धावा प्रत्येक ओव्हर मागे होत्या, परंतु यावेळेला ही जी सुरुवात झालेली आहे ही सुरुवात थोडीशी कमजोर पाहायला मिळालेली आहे. याचं कारण पहिल्याच ओव्हरमध्ये सचिन भोईरची विकेट प्राप्त केली जतीननं. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर आई गावदेवी दादूपाडा संघाकडून गोलंदाज किरणचा वापर आता या ठिकाणी करण्यात येतोय. काल मी स्पोर्ट कवाड संघानं फायनलमध्ये जागा मिळवली. अतिशय जबरदस्त खेळ त्या टीमचा तुम्हाला बघायला मिळाला. जय हनुमान खोनी संघाला परास्त करत असताना सेमीफायनलमध्ये. चेक. या मुख्य व्यासपीठावर शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. हे मैदान ज्या व्यक्तिमत्वाने ते मध्ये सजवलं गेलं आणि महाराष्ट्रातील संपूर्ण VVIPs यांच्या शुभ कार्याच्या प्रसंगी ज्यांचं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं. एक ब्रँडेड क्वालिटीचं डेकोरेटर्स देवयानी मंडप डेकोरेटर्सचे मालक सन्माननीय आकाशजी भोईर साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम सुस्वागतम आकाशजी भोईर साहेब, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. स्वीट इट अँड स्वीट इट, व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. ललित आता त्याच्या कांद्यांवर जबाबदारी घेतोय. लेफ्ट आर्मर गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याच्या स्विंगचा वापर करत असताना रिव्हर्स स्वीपचा फटका, बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 4 धावांकरिता दमदार चौकार. याच फटक्यांची गरज आहे पॉवर शेलार संघाला, कारण टार्गेट भरपूर मोठं चेस करायचं आहे आणि हे टार्गेट चेस करत असताना ललितनं आता इथून जबाबदारपणा दाखवलाय. रिस्पॉन्सिबल खेळ तो करत असताना स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 12 रन्स ऑन द बोर्ड. सातत्याने इम्प्रोवाइज क्रिकेट, सरळ बॅटनं ऑर्थोडॉक्स क्रिकेट ललितच्या बॅटमधून आपण पाहिल्या पुढे सरसावत असताना. ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, फक्त मिळेल 1 धाव. किरणला देखील आता पहिल्या षटकामध्ये जतीननं जो काम केलेला आहे तोच काम इथून सातत्याने टिकून ठेवावा लागेल. त्या पद्धतीचा खेळ किरण इथे करणार का? पहिला चौकार आला, परंतु त्यानंतर त्याच्याकडे एक क्षमता आहे पलटवार करण्याची. तो पलटवार करून देण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल चेंजेस केला जातोय. मयुरेश लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग एंडला. मयुरेश खरं तर सलामीला आलाय, परंतु आतापर्यंत तो जास्त बॉल खेळू शकलेला नाहीये. 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. 2 चेंडूंचा सामना त्याने केला. ललित आता बघता बघता 12 वर जाऊन पोहोचलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल आतमध्ये येणारा होता. फार अर्ली केला बॅटर. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. खडे पंचांचा लेग बाईचा इशारा. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तेथे करता आलेला नाही आणि 1 धावेने स्कोर आता पुढे 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. प्रत्येक ओव्हर मागे 13 ते 14 धावा जोडायच्या होत्या. आता दुसरं षटक सुरू आहे. आता 14 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच काय, जर इथून आता आणखी एखाद दुसरा मोठा फटका आला नाही तर आस्किंग रन रेटमध्ये वाढ होणार आहे. नाही, रिक्वायर्ड रन रेट जर का वाढलं तर मग
सामना जिंकणं थोडं कठीण. यावेळेला कटर होता, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. चर्चा तीच करत होतो की अशा प्रकारचे निर्धाव डॉट बॉल जेवढे येणार तेवढा दबाव फलंदाजांवर वाढणार आहे आणि तो प्रयत्न आता करतोय. ओ रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुली अटेम्प्ट, फील्डर डाऊन द बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन, अनदर विकेट. आणखी एक धक्का लागला. विकेट ललित गुंदोलकरची ही सर्वात मोठी विकेट होती, कारण सचिन बाद झाल्यानंतर तो एक रिस्पॉन्सिबल खेळ खेळत होता, परंतु आता त्याच्यानंतर त्याच्याही बाद होण्याने संघ अडचणीमध्ये सापडलाय. किरणला मिळाली सफलता. नवीन बॅटर आकाश वारघडे. 14 धावा. आकाशनं आलेल्या स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू देखील सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. एक यशस्वी सक्सेसफुल षटक किरणच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. 5 धावा खर्च करत असताना एक इम्पॉर्टंट विकेट त्यानं प्राप्त केली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा, 14ला 2. पॉवर शेलार. चौदा धावा धावफलकावरती. 14ला 2. आता इथून रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 19 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवाव्या लागतील, कारण 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 38 धावांची गरज आहे. घरच्या मैदानावर आई गावदेवी दादूपाडा संघानं भरपूर मोठं आव्हान आता समोर ठेवलंय, ते जय बजरंग पॉवर शेलारच्या. मयुरेश स्ट्रायकिंग एंडला. 12 बॉल 38 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेट. खोलात टाकल्या. बॉल ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, परंतु इथे काय घडलंय, बॅटर दुसरा धावेचा प्रयत्न करत होता. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. लागणारा तिसरा धक्का शेलार संघाला. धावबादच्या स्वरूपामध्ये आणखी एक खेळाडू बाद झाला. नवीन बॅटर कपिलेश 5व्या क्रमांकावरती मैदानात एंटर होतोय. आज कुठेतरी सकाळच्या सत्रामध्ये नाराज केल्या असंच आपण म्हणूया, ज्या पद्धतीने खेळ राहिलाय पॉवर शेलार संघाचा. कारण घरच्या मैदानावर ज्यावेळेला तुम्ही खेळ करताना त्यावेळेला गावकऱ्यांना अपेक्षा भरपूर असते तुमच्याकडून. त्या आशेच्या नजरेनं तुमच्याकडे खरं तर गावकरी पाहत असतात आणि मोठ्या प्रमाणात समर्थक तुमचे आवर्जून तुम्हाला समर्थन देण्यासाठी येत असतात. आणि त्याच्याचमुळे जरूर मी म्हणेल या सर्व पाठीराख्यांना आज थोडंसं निराश केलंय.
सामना अजूनही संपलेला नाहीये, परंतु जो स्टार्ट हवा होता, जी सुरुवात हवी होती शेलारकरांना, ती सुरुवात या चषकामध्ये देता आलेली नाहीये. नेक्स्ट बॉल कपिलेश आलाय, कपिलेशनं बॉलला उडवलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे भिरकावून देत असताना लॉफ्टेड सिक्सर. What a shot, pick up shot. शफल क्रॉस होत असताना ऑप्समच्या बाहेरनं बॉलला उचललाय आणि थेट मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांकरिता षटकार आपल्याला बघायला मिळाला. 21 धावा या सिक्सरच्या सहाय्यानं कपिलेश या फलंदाजाकडे ती क्षमता आहे, परंतु त्याला ते सिद्ध करावं लागेल. आले आले अशा प्रकारचा फटका खेळणं सोपं नाहीये. प्रदीपच्या विरुद्ध सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. अशाच प्रकारे फटके तुम्हाला खेळावे लागतील. ओव्हर द विकेट प्रदीप पुन्हा एकदा. कपिलेश समोर पुन्हा त्याच दिशेनं, परंतु आता क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथून एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नव्हतं आणि मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या एका धावेने पुढे गेले 22 वर. टार्गेट 52 धावांचं असताना अजूनही 30 धावा आता विजयापासून दूर आहे, परंतु चेंडू हळूहळू आता कमी होत चाललेत. 8 चेंडूंचा खेळ, मला वाटतं 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन नुसार 30 धावा 5 सिक्सरने बनतात, परंतु तसा खेळ त्यांना करावा लागेल. हे पहा, 9 चेंडू 30 धावांची गरज. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज काय टेलिकास्ट केल्या स्पर्धेचं. जबरदस्त नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळालं आहे. आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पावर शेलार चषक 2025. आकाश वाडगडे स्ट्रायकिंग एंडला. प्रदीप, चला वेळ जास्त होते, कृपया दादूपाडा टीम. प्रदीप पुढचा बॉल ओव्हर द विकेट न. आकाश समोर एक्झॅक्टली काय घडले पाहूया. बॉल थोडासा खाली राहणार होता. धाव तर मिळाली आहे. बॉल बाहेर आहे की प्रॉपर लाईन मध्ये आहे ते अंपायर सांगतील. आणि हा चुकीचा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अधिक धाव. 1+1 म्हणजेच काय 2 धावा या ठिकाणी मिळतील, कारण वाईडी होता आणि त्याच्यावर धाव ही पळून पूर्ण केली. 2 धावांनी स्कोर पुढे जात असताना स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती 24 रन्स. अशा प्रकारच्या धावा कुठेतरी आता शेलार संघावरील दबाव कमी करताना दिसतील आणि त्याच गोष्टी आता महत्त्वाच्या राहिल्यात. परंतु दादूपाडा संघाला तर हा विचार करावा लागेल की इथून आपण जो प्रेशर बिल्ड केलेला आहे तो अधिक प्रेशर कसा टाकता येईल, या गोष्टीचा विचार आता या ठिकाणी करावा लागणार आहे. येणारे 9 बॉल 28 धावांची गरज. यावेळेला फुल टॉस आहे. मिस टायमिंग बॉल हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता चूक होणार नाहीये, पकडलाय झेल. समाप्त होतोय कपिलेशचा खेळ. आणखी एक धक्का. कपिलेशनं देखील या ठिकाणी समोर मिड विकेटच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. लोवा फुल टॉस वर घेत असताना, परंतु तेथे टायमिंग प्रॉपर त्याला करता आलं नव्हतं. मिस टायमिंग आपल्याला बघायला मिळालं आणि जरूर मिस कम्युनिकेशनही राहिलं होतं दोघांमध्ये. हे पा झेल घेतल्यानंतर चर्चा करतायत. फायनली झेल तेथे पकडलं आणि धावसंख्या धावफलकावरती 24 असताना 4था धक्का लागलाय. हळूहळू तर रिक्वायर्ड रन रेट मध्ये वाढ होत असताना 8 बॉल 28 धावांची गरज. लास्ट 8 बॉल रिमेनिंग अँड 28 मोर रन टू विन. बॅट चेंज. मागे बॉल फ्लाय स्लिपला. विकेट किपरच्या हातामधून जरूर निसटला, परंतु फ्लाय स्लिपचा फिल्डर तेथे प्रयत्न करत होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि या एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 25 वर 25 रन्स. सिंगल डबलला आता इथून काहीच साध्य होणार नाहीये. इथून मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर चौकार षटकारच तुम्हाला मारावे लागतील. या सिंगल डबलनं तुम्ही इथून तुमच्या इंटेन्शन पर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही आहात.
7 चेंडू शिल्लक. सामना जिंकण्याकरिता अजूनही 27 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण बॉल. एखादा मोठा फटका, बॅटची एज, मागे बॉल. फाईन लेगचा फिल्डर चांगला झेल पकडत असताना आकाश वारगडेही तंबूच्या आसऱ्याला. आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटचे 6 बॉल, 27 धावांची गरज. एपा रिप्ले मध्ये बॅटची कडा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फाईन लेगचा फिल्डर कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये. आणखी एक धक्का लागला आणि आता शेवटचे 6 बॉल, 27 ची गरज. कारभावचे मिलन मुकादम यांनी देखील आई गावदेवी दादूपाडा संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. नक्कीच इथे मात्र भूपेंद्र वारगडे यांनी सुद्धा पारितोषिक लावलंय. सलग 3 चेंडू 3 षटकार करिता 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. भावेश समोर थोडासा खाली राहणारा बॉल. अंतिम षटकामध्ये आदेश गोलंदाजी मार्कवर आला आणि आदेशनं डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतायत निशालला, परंतु भावेश उंच कुरा खेळाडू. 5 बॉल 27 ची गरज. ओ हो, स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट हिट. बॉल आउट ऑफ द पार्ट. येतोय सिक्सर. आते टायमिंग आहे. टायमिंग फलंदाजाला ओळखलं जातं. याच वर्षामध्ये वालबेडीची स्पर्धा जिंकली, त्यावेळेला 2 सिक्सर लगावत असताना ह्याच भावेशनं तो कारनामा केला होता. म्हणजेच काय, आता इथून येणारे 4 बॉल 21 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन नुसार होऊ शकतात असे फटके आले तर. भावेश पुन्हा लॉंग ऑनच्या बाहेर. लॉंगेस्ट सिक्सर. काय फटकेबाजी भावेशच्या बॅट मधून बघायला मिळाली आहे. लागोपाठचा दुसरा षटकार. बाकी आहे मेरे दोस्त. लागोपाठ 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. येणारे 3 बॉल 15 धावांची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे मित्रांनो. या खेळामध्ये काहीही घडू शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन दिस गेम. येणारे 3 बॉल 15 ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे पहा. 2 सिक्सरनं भावेशा पुन्हा एकदा या सामन्याला एक वेगळं वळण दिलेलं आहे. एकदम वेगळं वलय निर्माण झालेलं आहे. कारण आता 3 बॉल मध्ये 15 करायचे आहेत आणि गोलंदाज आता थोडासा दबावामध्ये आहे. शेलारकरांचा बाहुबली भावेश मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 15 ची गरज. नेक्स्ट बॉल. ओ हो, पिकअप शॉट. अनदर माइटी हिट. आणखी एक सिक्सर. आता टाळ्यांचा गजर सुरू झालाय. शेलारकरांना आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधी भावेश देणार आहे. अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. लागोपाठचा तिसरा सिक्सर. नक्की समीर सर, सेम सिच्युएशन मालवडी मैदानावर उद्भवली होती आणि तेव्हाही भावेश याच पद्धतीने फलंदाजी करत होता आणि आता मात्र संकटमोचक ठरेल या संघाचा.
काय फटकेबाजी केली आहे. आज डोळ्यांचं पारणं फेडणारी पुन्हा बॅटिंग त्याने केली आहे. हा सामना जर शेलारकरांना भावेशनं पुन्हा जिंकून दिला तर मी तर म्हणेन ही स्पर्धा संपेपर्यंत त्याचाच गुणगान आज शेलारकर गात राहतील. परंतु आदेश आणि आई गावदेवी दादूपाडा हा संघ कधीच हा सामना विसरणार नाहीयेत. 2 बॉल 9 धावांची गरज. एका ओव्हरमध्ये 27 करायच्या होत्या. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 सिक्सर तुम्हाला बघायला मिळाले. पहिला बॉल भलेही डॉट आला परंतु तदनंतर 22च्या बॅटमधून झालेला वार तुम्हाला बघायला मिळाला. त्याची ताकद, त्याचं टायमिंग, त्याचं गुण कौशल्य आज सादर करतोय. आणि भूपेन वारगडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे 3 सिक्सरसाठी. आणि भावेश आता ते कमावलेले आहेत. परंतु भावेश त्याच्यावर समाधानी नसेल. आता खेळाडू कक्षामध्ये आपण पहा थोडेसे रिलॅक्स हे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. कारण दबाव भरपूर होता त्या खेळाडूंवरती. कारण घरच्या मैदानावर अशा प्रकारचा खेळून कुठेतरी गावकऱ्यांना भरपूरदा तोंड तुम्हाला द्यावं लागतं. कारण गावकरी तुमच्याकडे आशेनं पाहत असतात. विशेष म्हणजे ज्या वेळेला तुम्ही घरच्या मैदानात खेळता. चला खेळ सुरू करा. येणारे 2 चेंडू 9 धावांची गरज. काय सामना रंगलाय. आजच्या दिवसातील पहिलाच सामना चित्त थरारक. दोन चेंडू 9 धावांची गरज. हळूहळू तर प्रेक्षक जे स्टँड मध्ये बसले होते ते आता जागेवरती उभे राहिलेत. कारण सामनाच तेवढा मोठा झाला आणि सामना आता अंतिम चरणामध्ये आलेला आहे. काही घडू शकतं. कालच मी उदाहरण दिलं ना की 3 बॉलमध्ये 19 धावा कंपल्सरी चेसिंगच्या मॅचेस मध्ये बनवल्या होत्या मुठवलच्या संघानं, संजय पाटीलनं. म्हणून क्रिकेटमध्ये एनिथिंग कॅन हॅपन. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे कोणीच सांगू शकलेला नाहीये. 2 बॉलमध्ये आता 9 करायचे आहेत. आदेशवर दबाव आहे. भावेशनं 3 सिक्सर मारलेत. आता इथून भावेशच्या विरुद्ध आदेशचा काय प्लॅन असावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. आदेश तयार. सिली मिड ऑफ. ओ हो हो हो, या वेळेला काय घडलंय. फुल टॉस होता परंतु त्याचा फायदा येथे उचलता आलेला नाहीये. भावेश त्या ठिकाणी थोडासा मला वाटतं इंजर्ड झालाय. आणि टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे का. इट्स अ फेअर बॉल. फुल टॉस होता परंतु त्या फुल टॉसचा फायदा त्या ठिकाणी उचलता आला नाहीये भावेशला. भावेश खूप चांगला खेळत होता परंतु हा बॉल कुठेतरी मॅच विनिंग करण्यासारखाच होता. ज्या प्रकारे एवढा लूज बॉल मिळाला होता त्याचा फायदा भावेशला घेता आला नाही. आणि अखेर सुटकेचा श्वास आता घेतला असेल तो गोलंदाज आदेशनं. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. एक लीगल बॉल आई गावदेवी स्पोर्ट दादूपाडा संघासाठी येणं गरजेचा सामना जिंकण्याकरिता. एखाद्या वेळेला जर का गोलंदाजाने चुकी केली तर पुन्हा एक संधी मिळू शकते. ती नक्कीच पॉवर शेलार संघाला. आदेशवर दबाव जरूर होता परंतु आदेशनं फायनली एक चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला. ओव्हर द विकेट. 1 चेंडू 9 धावांची गरज. आदेश
आदेश चुकी करणार नाही. मिस टायमिंग आणि शेवटच्या बॉलवर हा चेंडू डॉट आला आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय आई गावदेवी दादूपाडा संघानं. अभिनंदन टीम अँड हार्ड लक पॉवर शेलार. खेळ साकारणारा हरेश सलामीवीर त्याच्या बॅटमधून आल्या 16 धावा आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. हार्ड लक जय बजरंग पॉवर शेलार ए संघ म्हणजेच आता शेलारचे दोन्ही संघ या स्पर्धेच्या बाहेर झालेले आहेत ऑफिशियल अधिकृतरित्या. हरकत नाही. आता स्पर्धेवर आपण फोकस करूया. उद्यापासून आणखी मोठमोठ्या मॅचेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. चला टीम धोंडा वडवली आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. दुसरा सामना वीर बजरंग धोंडा वडवलीच्या विरोधात चावे या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. आणि आता सामनावीर पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर हरेश इज द मॅन ऑफ द मॅच. ही सरेश आम्ही आपणास विनंती करतोय आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता. आणि जिजाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य कोकणचा बुलंद आवाज आदरणीय पंकज भाऊ पवार इथे उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. हरेश विनंती असेल थोडंसं दावत या. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता आपण त्वरित यायचं आहे. आपण पाहताय ऐकताय अमित शेलारकर आयोजित जय बजरंग पॉवर शेलार 2025चा थरार आणि भव्य दिव्य आमचं असं हे मैदान. आणि एक पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये हरेशची एक चांगली फलंदाजी आपण इथून मात्र पाहिली आहे. हरेश या त्वरित आपण थोडंसं फास्ट या हीच नम्रतेची विनंती आम्ही तुम्हाला इथून मात्र सातत्याने करू. एक चांगली पारी हरेशने इथून मात्र साकारली गेली आहे या संघाकरिता. आदरणीय पंकज भाऊ पवार यांना आम्ही विनंती करू आपल्या शुभ हस्ते आपण हरेशाला हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या मुख्य व्यासपीठावर इथून मात्र सन्मानित करायचं आहे. सातत्यानं या स्पर्धेकरिता जे व्यक्तिमत्व हजर राहताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि पंकजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथून मात्र वितरित केले जाईल. प्रशांत आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. प्रशांत नक्कीच हरीश मॅन ऑफ द मॅच मिळाले. पहिलीच मॅच होती आणि शेलार संघ त्यांच्या होम ग्राउंडवर खेळत होता. खेळत असताना कसं वाटलं? काही थोडंसं प्रेशर वगैरे होतं का? प्रेशर वगैरे काही नव्हता. आम्ही आमच्या प्रकारे खेळत होतो. कसं वाटतं पहिला विजय मिळवला आणि मॅन ऑफ द मॅच मिळते? खूप आनंद होतो. नक्कीच जास्त वेळ घेत नाहीये. तुलाही बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मनपूर्वक अभिनंदन. आपण पाहिलं मुख्य व्यासपीठावर आमच्या हरीशला मॅन ऑफ द मॅच घेत असताना. तुर्तास थांबतोय पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज असतील समीर ठाकरे सर.